ठाण्यामध्ये महायुतीचा लोकसभेचा उमेदवार अजूनही जाहीर झालेला नाहीये। त्यात आता ठाण्यामध्ये राजकीय वातावरण तापणार असल्याची चिन्ह दिसतायत। राजन विचारे समर्थक एम.के. मडवी यांना अटक करण्यात आलेली आहे। खंडणीखोरीच्या आरोपामध्ये मडवी यांना अटक करण्यात आली आहे। राजन विचारे यांचे समर्थक एम.के. मडवी हे अटकेत। खंडणीखोरीच्या गुन्ह्यामध्ये एम.के. मडवी यांना अटक करण्यात आली आहे। ठाण्यातून महत्त्वाची बातमी समोर येते। ठाण्यातून महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांचे समर्थक मडवी यांना अटक करण्यात आलेली आहे। खंडणीखोरीच्या गंभीर गुन्ह्यासंदर्भात त्यांना अटक करण्यात आलेली आहे। अटकेचे दृश्य आपण बघतोय आता। आपल्यासोबत आमचे ठाण्याचे प्रतिनिधी कुणाल भोईटे जोडले गेलेले आहेत। कुणाल, हे प्रकरण काय आहे नक्की? तेजल, एकंदरीत पाहायचं झालं तर नवी मुंबईतील राजन विचारे यांचे एक निष्ठावंत माजी नगरसेवक एम.के. मडवी यांच्या अडचणीत वाढ झालेली पाहायला मिळते। काल रात्री उशिरा त्यांच्यावरती अटकेची कारवाई जी आहे ती ठाण्यातील खंडणी विरोधी पथकाने केलेली आहे। एका केबल ठेकेदाराकडून 2.5 लाख खंडणी मागितल्याचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आलेला आहे आणि पोलिसांकडून असं सांगण्यात आलेलं आहे की 2.5 लाखाची खंडणी घेताना रंगे हात त्यांना पकडला असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता एम.के. मडवी यांना ठाणे खंडणी विरोधी पथकाने अटक केलेली आहे आणि त्यांना आज न्यायालयामध्ये हजर केले असता 2 दिवसांची पोलीस कोठडी देखील त्यांना मिळालेली आहे। त्यामुळे या पोलीस कोठडीमध्ये काय नेमकं चौकशांती बाहेर येते किंवा काय नेमकं अजून तपासादरम्यान काय समोर येते हे पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र सर्वात महत्वाची बाब म्हणजे सोमवारी 29 तारखेला म्हणजे उद्याच राजन विचारे हे ठाण्यामध्ये शक्ती प्रदर्शन करणार आहेत आणि नवी मुंबई जो राजन विचारे यांचे कंदे समर्थकांचा जो गड मानला जातो त्यापैकी एक एम.के. मडवी आहेत। मात्र उद्याच्या शक्ती प्रदर्शनामध्ये एम.के. मडवी नसणार आहेत, कारण एम.के. मडवींच्या मागे देखील मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आहेत आणि अशा प्रकारची आता अटकेची कारवाई होणं हे राजन विचारे यांच्यासाठी देखील मोठा धक्का मानला जातोय। त्यामुळे राजकीय वातावरण जे आहे ते लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी तापलेलं पाहायला मिळतंय। तेजल जी, कुणाल, आपण ज्या पद्धतीने म्हणालात की उद्या राजन विचारे तिकडे शक्ती प्रदर्शन करणार आहेत आणि मडवी तिथे नसल्यामुळे कशा पद्धतीने हा संपूर्ण फटका लोकसभेच्या पार्श्वभूमीवर बसू शकतो राजन विचारेंना? नक्कीच एम.के. मडवी हे नवी मुंबईचे माजी नगरसेवक आहेत। ज्यावेळेस मागच्या वेळेस त्यांच्यावरती तडीपारीची आरोप झाला होता, तडीपारीचा गुन्हा त्यांच्यावरती दाखल करण्यात आला होता, त्यावेळेस देखील ठाकरे गटाकडून मोठ्या प्रमाणात म्हणजे उद्धव गटाकडून मोठ्या प्रमाणात मोर्चा जो आहे तो नवी मुंबईच्या दिशेने काढण्यात आला होता। सरकार विरोधी आक्रोश मोर्चा देखील त्या ठिकाणी काढण्यात आला होता आणि मोठ्या प्रमाणात जनसंख्या जी आहे ती एम.के. मडवी यांच्या सोबत असल्याचं देखील सांगण्यात येत आहे। त्यामुळे एकंदरीतच उद्याचं शक्ती प्रदर्शन असेल किंवा येत्या लोकसभेच्या निवडणुकीमधलं मतदान असेल याच्यावरती मोठा फरक पडण्याची शक्यता जी आहे ती राजकीय वर्तुळातून वर्तवण्यात येते। त्यामुळे या आता निवडणुकीमध्ये कशा प्रकारे आता एम.के. मडवी यांच्यासाठी ठाकरे गट पुढे येते हे पाहणं महत्वाचं असणार आहे। धन्यवाद कुणाल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।